permutations and combinations. हे वर्ड्स कदाचित आपण बऱ्याच ठिकाणी ऐकले असतील, यूज केलेले असतील. परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऐकलेत? कुठे काही यूज केला याचा? Anybody have used these words or these concepts anywhere? खूप छान ॲप्लिकेशन आहे, खूप जास्त ॲप्लिकेबल आहे याच्यासाठी आणि एंटरटेनिंग आहे. कारण याचा मुख्य यूजच जर विचारात घेतला ॲप्लिकेशन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, many of you may be playing different types of games. वेगळ्या प्रकारचे गेम्स आपण खेळत असणार. मग ते लुडो असेल किंवा प्लेइंग कार्ड्स असतील, सापशिडी असेल, आणखी कोणकोणत्या प्रकारचे गेम्स खेळतात सांगा. स्पिन बॉल असेल, बरोबर आहे ना? खेळता का नाही खेळत? क्रिकेट असेल, ओके. आणखी चेस आहे, बॅडमिंटन आहे, ओके. याच्यापैकी असे कुठले गेम्स असतील की ज्यात परम्युटेशन्सचा किंवा कॉम्बिनेशन्सचा वापर केला जाऊ शकतो किंवा वापर होतो त्याचा? तर बेसिकली परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी या दोन थिंग्स खूप क्लोज आहेत एकमेकांच्या. कारण प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठीच आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन्सचाही यूज करावा लागतो. ओके. आता हे नेमकं परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे काय, आणि त्याचा फक्त काही गेम्समध्येच यूज होतो असंही नाही आहे. खूप एरिया ऑफ सेक्टर आहे त्याचे. याच्यावरती जास्त क्वेश्चनिंग याच्यासाठी आहे की पुढे आता आपण पाहतोय वेगळे प्रोग्रामिंग्स आहेत. मग कोडिंग टेक्नॉलॉजी आता डेव्हलप होती आहे चांगली, वेगळ्या कोडिंग लँग्वेजेस आहेत. या प्रोग्रामिंग्समध्ये सुद्धा ज्यावेळी आपण डेव्हलपमेंट करतोय त्यावेळी ॲज ए फंडामेंटल आपलं जेवढं लॉजिक इम्पॉर्टंट आहे तितकंच हे पॉसिबिलिटीज, प्रोबॅबिलिटीज किंवा परम्युटेशन कॉम्बिनेशन्स याही थिंग्स महत्त्वाच्या ठरतात. म्हणून याच्यावरती क्वेश्चनिंग आता वाढत चाललं आहे. आता हे नेमकं परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स म्हणजे नेमकं काय आणि हे कधी वापरायचं असतं हे अगोदर एक्झॅक्ट माहिती करून घ्या. ज्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नंबर ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स दिलेले असतात
त्यांना आपण समजा n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असं कन्सिडर करू. ते ऑब्जेक्ट दिलेले असतात आणि त्याच्यापैकी आपल्याला काही ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात. ज्यावेळी n नंबर ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला दिलेले असतात आणि त्याच्यापैकी काही ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत, समजा r नंबर ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. ऑब्वियसली n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू r, म्हणजेच r शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू n. म्हणजे आपल्यासमोर 10 वस्तू मांडल्या आहेत आणि त्याच्यापैकी कोणत्याही 15 सिलेक्ट करा असं म्हटलं, होऊ शकतं का? हे पॉसिबल आहे? 10 वस्तू आपल्यासमोर मांडल्या आहेत आणि त्यातल्या 15 सिलेक्ट करायला सांगितल्या, त्यातल्या कोणत्याही 15 वस्तू घेऊन टाका असं म्हटलं, चालेल का? नाही चालणार. म्हणजे जर आपल्याला n नंबर ऑफ ऑब्जेक्ट पैकी r नंबर ऑफ ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतील तर r हा n पेक्षा लहान पाहिजे किंवा मोस्टली इक्वलपर्यंत चालेल, पण r हा कधीच n पेक्षा मोठा असू शकत नाही. ही पहिली महत्त्वाची थिंग या पूर्ण सेक्शनसाठी. n इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू r किंवा r इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू n. मग n नंबर ऑफ ऑब्जेक्ट आपल्या समोर आहेत आणि त्यातले r आपल्याला सिलेक्ट करायचे. ज्यावेळी सिलेक्शनचा विचार येतो तिथं वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज येतात. म्हणजे पहा, आपण समजा एखाद्या वेळी एखादी भाजी असेल किंवा काही फळं वगैरे आणायला गेलो आहे दुकानामध्ये किंवा काही वस्तू आणायला गेलो आहेत, आपल्याला समजा ड्रेस घ्यायचा आहे किंवा कुठली वस्तू घ्यायची आहे, आपल्यासमोर वेगळ्या वेगळ्या चॉईसेस मांडल्या जातात. समजा आपण कपडे खरेदीसाठी गेलो ड्रेस आणायला, एक आपल्याला अगोदर ते विचारतात, मग तुमचा कुठला पॅटर्न पाहिजे, कुठला डिझाईन पाहिजे, साईज वगैरे तर ऑलरेडी झालेले असतात डिसाईड. मग त्याच्यामध्ये ते वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आपल्याला दाखवतात. ते जेवढे जास्त व्हरायटी दाखवतात तेवढं आपण कन्फ्यूज जास्त होतो, कारण तिथं आपल्याकडे सिलेक्शनचे नंबर ऑफ वेज वाढतात. समजा आपल्याला सांगितलं की तुम्हाला एक 3 ड्रेस सिलेक्ट करायचे सपोज, आणि तुमच्यासमोर 10 वेगवेगळे प्रकारचे ड्रेस किंवा 20 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मांडले, त्यातले तुम्हाला 3 सिलेक्ट करायचे. ऑब्वियसली 20 पैकी जर 3 सिलेक्ट करायचे म्हटलं की कन्फ्युजन जास्त असणार, पॉसिबिलिटी जास्त वाढणार तिथे सिलेक्शनच्या आपल्या, बरोबर आहे. पण जर आपलं सांगितलं 10च ड्रेस दाखवले आणि 10 पैकी 3 सिलेक्ट करा म्हटलं, या सिच्युएशनमध्ये काय होणार, थोडंसं कन्फ्युजन आणखी कमी होऊन जाणार. समजा आपण काय करतो, त्या 20 पैकी आधी 10 बाजूला काढतो, मग त्या 10 पैकी नंतर पुन्हा आणखी 5-6 बाजूला काढतो आणि मग त्या 5-6 पैकी 3 सिलेक्ट करतो, बरोबर आहे ना. दिस इज आवर युजुअल प्रोसेस. बाय डिफॉल्ट याच्यामध्ये ज्यावेळेस सुरुवातीपासून आपण आउट ऑफ 20 ज्यावेळेस 3 सिलेक्ट करतोय, त्यावेळी आपण किती वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजवरती विचार करत असतो. हा एक, तो एक, तो एक, ठीक आहे, हे 3 नाही, मग हे दुसरे 3. ह्या डिफरंट ज्या पॉसिबिलिटीजवरती आपण थिंकिंग करतोय, ह्या नंबर ऑफ पॉसिबिलिटीज त्याला म्हटलं जातं नंबर ऑफ वेज. नंबर ऑफ वेज म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारे, नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन. परमिटेशन आणि कॉम्बिनेशनचा यूज कशासाठी आहे, त्याने आपल्याला काय मिळतं, वी गेट द टोटल नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन, आपल्याला n नंबर ऑफ ऑब्जेक्ट दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी r नंबर ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. हे सिलेक्शन करण्यासाठी आपल्याकडे
किती वेगवेगळे मार्ग अवेलेबल आहेत ते फाइंड करण्यासाठी परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्सचा वापर करायचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता असं गृहीत धरा, 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे. 6 ऑब्जेक्ट आहेत सपोज, आहे 6 नंबर्स आहेत आणि या 6 नंबर्स पैकी तुम्हाला कोणतेही 3 नंबर सिलेक्ट करायचे. 6 पैकी तुम्हाला 3 नंबर सिलेक्ट करायचे. असं गृहीत धरा की हे 6 वेगवेगळे ड्रेस आपल्याला दाखवलेत, आपण सॉर्टेड करून हे 6 काढले आणि आता 6 पैकी आपला 3 निवडायचे. त्यांना मी एक नंबर देऊन टाकले 1 2 3 4 5 6. काय काय पॉसिबिलिटीज आहेत? येस, एक तर आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं घेऊ शकतो, किंवा 1 नंबर 2 नंबर 4 नंबर हे 3 घेतले. सिलेक्शन बदललं की नाही? किंवा आपण 1 2 5 असे घेतले. किंवा 1 2 6. त्यानंतर सपोज आपण 1 3 4 1 3 5 1 3 6 1 1 3 आणि 2 तर झालं आहे ऑलरेडी, बरोबर आहे. 1 2 आणि 3चं कॉम्बिनेशन ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा 1 4 5. तुम्ही विचार करा ह्या काय काय येतात पुढे ते. नंतर 1 4 6. पुन्हा 1 5 6. 1 4 6 1 5 6. आणखी काय पुढे? येस, एखादा 2 3 4 2 3 5 2 3 6 2 4 5 2 4 6. नंतर 2 5 6. बघा असे कॉम्बिनेशन्स करून पहा. काढावर लिहून सगळे कॉम्बिनेशन असे किती येतात ते तुम्ही. 6 ड्रेस तुमच्यासमोर मांडलेत, 6 नंबर त्याला दिलेत आणि त्यातले 3 तुम्हाला सिलेक्ट करायचेत. किती वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज तुमच्यासमोर आहेत विचार करण्यासाठी. 3-3च्या जोड्या करायच्या, ट्रिपलेट तयार करायचे. यस, किती होत आहेत?
3 4 5 3 4 6 4 5 6. बघा आणखी कुठले राहिले आता सांगा तुम्ही. थ्री 5 6. ओके, बघा शोधून आणखी कुठली राहिली. या 6 पैकी तुम्हाला कोणत्याही तिघांचं सिलेक्शन करायचं आहे. 6 पैकी कोणत्याही तिघांचं सिलेक्शन करायचं आहे. जसं इथे आपण 1 2 3 हे 3 जण घेतले, किंवा 1 2 4 हे 3 घेतले, किंवा 1 2 5 हे 3 घेतले. असे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आणखी काय काय होऊ शकतील हे तुम्हाला बघायचं आहे. करा बरं तयार. 6 ड्रेस तुमच्या समोर मांडलेत आणि तुम्हाला सांगितलंय पप्पांनी खुश, तुम्ही एकदम 10वी मध्ये भरपूर मार्क्स मिळालेले आहेत आणि एकदम 2-3 ड्रेस घेऊन टाकणे. आता 3 ड्रेस जर तुम्हाला घ्यायला सांगितले, तुम्ही 2 एकसारखे घेणार का? हाच ड्रेस डबल घ्यायचा आहे समजा मला, असं म्हणणार का? थिंक लॉजिकली. नाही म्हणणार ना आपण. अरे उलट आपला 3 ड्रेस घ्यायचे म्हणणार तर आपण आणखी डिफरंट काय चॉईसेस मिळतात ते पाहणार ना. सेम कलर, सेम डिझाईन, सेम पॅटर्नचा एकदम एक्झॅक्टली 2 तर आपण घेणार नाही. कदाचित सेम पॅटर्न घेऊ पण कलर तर बदलू, डिझाईन तर बदलू, काहीतरी चेंज करू आपण. त्यामुळं रिपीट कोणाला होऊ द्यायचं नाही. बघा आणखी कुठलं ग्रुप राहिला आहे का याच्यामध्ये घ्यायचा. ठीक आहे, आता तुमचं सिलेक्शन मी आणखी सोपं करतो. समजा तुम्हाला तुमच्यासमोर 3च ड्रेस आहेत आणि त्यातले तुम्हाला 2 सिलेक्ट करायचे. नेमकं तुम्हाला करायचंय काय? 3 ड्रेस तुमच्या समोर आहेत आणि त्यातले तुम्हाला 2 सिलेक्ट करायचे. आता सोपं आहे. काय करणार तुम्ही? एक तर तुम्ही 1 आणि 2 नंबर घेणार, किंवा 2 आणि 3 नंबर घेणार, किंवा 1 आणि 3 नंबर घेणार. याच्यापेक्षा वेगळं काही शक्य आहे का? नो. बरोबर आहे. 3 ड्रेस आहेत तुमच्यासमोर मांडलेले आणि त्यातले 2 तुम्हाला घ्यायचेच आहेत. 3 पैकी 2 घ्यायचेत म्हणजे आपण एकतर 1 आणि 2 घेतला, किंवा 2 आणि 3 घेतला, किंवा 1 आणि 3 घेतला. याच्यापेक्षा वेगळं काही सिलेक्शन आपल्याला करता येईल का? नाही. सो दीज आर द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन. 3 पैकी 2 सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज किती आले? 1 2 3. ओके.
तसंच आता इथे 6 पैकी 3 सिलेक्ट करायचे आणि त्याचे हे नंबर ऑफ वेज लिहिलेत. यात आणखी काही राहिलंय का हे बघा फक्त. ओके, समजा वन 2 3 4 5. आता हे 5 आहेत आणि 5 पैकी तुम्हाला 2 सिलेक्ट करायचे. करा बरं तयार जोड्या जोड्या. आता 5 पैकी 2 ड्रेस सिलेक्ट करायचे तुम्हाला. कशा होतील जोड्या? 1 2 1 3 1 4 1 5. म्हणजे 1 फिक्स ठेवला आपण, त्याची जोडी प्रत्येकासोबत झाली, 1चं काम संपलं. असंच आता 2चं 2 3 2 4 2 5. 2 1 तर घेऊन उपयोग नाही, कारण 2 1 म्हटलं काय आणि 1 2 म्हटलं काय, झालाच आहे ऑलरेडी. बरोबर. त्यानंतर आता 3 3 4 3 5. 3ची जोडी याच्यासोबत लावली, याच्यासोबत लावली, यांच्या ऑलरेडी जोड्या झाल्यात. 3 2 झाला आहे, 3 1 पण झाला आहे. आता 4 4 5. 4ची जोडी ऑलरेडी 3 सोबत झाली आहे, 2 सोबत झाली आहे, 1 सोबत पण झाली आहे आणि 5 सोबत घेतली. आणि या 5ची जोडी सगळ्यांसोबत झाली आहे. 4 सोबत झाली आहे, 3 सोबत झाली आहे, 2 सोबत झाली आहे, 1 सोबत झाली आहे. ह्या सगळ्या पॉसिबिलिटी झाल्या. आता याच्यापेक्षा याच्यामध्ये काही राहिलं आहे का सांगा? येस. आणखी कुठली जोडी राहिली आहे? 5 पैकी 2 ड्रेस सिलेक्ट करायला सांगितले. राहिले काय आणखी? आता हे किती नंबर ऑफ वेज झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5 पैकी 2 ड्रेस तुम्हाला सिलेक्ट करायचे, त्याचे नंबर ऑफ वेज किती झाले? 10 पॉसिबल नंबर ऑफ वेज. याला म्हणायचं नंबर ऑफ वेज. हे सगळे नंबर ऑफ वेज झाले. ओके, गेटिंग दिस? 5 पैकी 2 सिलेक्ट करण्याचे. कळलंय हे? हां, नंबर ऑफ काय? वेज. वेज WAYS. आता नंबर ऑफ वेज. वे म्हणजे मार्ग, रस्ते, पर्याय, ऑप्शन्स. किती वेगवेगळ्या प्रकारे आपण हे कॉम्बिनेशन करू शकतो, किती वेगवेगळ्या प्रकारे आपण हे सिलेक्शन करू शकतो. म्हणजे या 3 पैकी जर 2 घ्यायचे असतील तर आपण हे 2 घेऊ शकतो, हा एक मार्ग. हे 2 घेऊ शकतो, हा दुसरा मार्ग. हे 2 घेऊ शकतो, हा तिसरा मार्ग. 3 मार्ग, 3 वेज, 3 पर्याय, 3 ऑप्शन, 3 नंबर ऑफ वेज. या 6 पैकी आपल्याला 3 सिलेक्ट करायचेत.
हा एक नंबर ऑफ वे, 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 असे टोटल नंबर ऑफ वेज. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 वेगवेगळ्या प्रकारे आपण हे सिलेक्शन करू शकतो. त्याला म्हणायचं नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन. 3 वेगवेगळ्या प्रकारे आपण हे सिलेक्शन करू शकतो. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन. दहा वेगवेगळ्या प्रकारे आपण हे सिलेक्शन करू शकतो. या 5 पैकी 2 सिलेक्ट करायचे आहेत. मग आपण हे सिलेक्ट करू शकतो किंवा हे किंवा हे किंवा हे, असं 10 वेगवेगळे मार्ग आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत. त्या 10 पैकी कुठल्याही एक प्रकारे आपण हे सिलेक्शन पूर्ण करू शकतो. नंबर ऑफ वेज. ते आता प्रत्येक पेजवरती नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन म्हणजे हे सिलेक्शन करण्याचे किती वेगवेगळे मार्ग आहेत, किती वेगळ्या प्रकारे आपण हे सिलेक्ट करू शकतो, ते म्हणजे नंबर ऑफ वेज. ओके. आता या 3 एक्झाम्पलवरून एक लक्षात येत आहे की समोर असणाऱ्या ऑब्जेक्टची संख्या जसजशी वाढत जाईल, सिलेक्शन करण्यासाठी जे आपल्याला ऑप्शन्स द्यावे लागत आहेत किंवा जे वेगवेगळे प्रकारे आपल्याला विचार करावा लागतोय, ते नंबर ऑफ वेज वाढत चाललेत. इथे 6च आहेत आणि 6 पैकी 3 सिलेक्ट करायचे होते, पण त्याचे नंबर ऑफ वेज मिळाले 20. इथे 3च आहेत, त्यातले 2 सिलेक्ट करायचे होते, त्याचे नंबर ऑफ वेज मिळाले 3. आणि या ठिकाणी 5 आहेत, 5 पैकी 2 सिलेक्ट करायचे होते, त्याचे नंबर ऑफ वेज मिळाले 10. हे नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन प्रत्येक वेळी असं लिहून काढणं पॉसिबल होणार नाही. म्हणजे समजा आता तुमच्यासमोर 20 ड्रेस मांडलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं आहे त्यातले कोणतेही 3 सिलेक्ट करा. 20 ड्रेस म्हणजे 1 2 3 4 5 6 अप टू 20 पर्यंत नंबर लिहिले आणि त्यातले कोणतेही 3 सिलेक्ट करायला सांगितले. आणि त्याच्यासाठी हे या प्रकारे जर जोड्या लिहायला सांगितल्या, किती मोठं होईल ते लिहिता येईल नो डाऊट, पण ते खूप टाईम कन्झ्युमिंग असेल. ते खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग असेल, बरोबर आहे. कारण 6 पैकीच 3 घ्यायचे म्हटलं तर आपल्याला हे 20 वेगळ्या प्रकारे लिहावं लागलं, विचार करावा लागला. पण 20 पैकी जर 3 सिलेक्ट करायचे आहेत तर अशा वेळी नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन्स वाढतील आणि ते असं डिटेलमध्ये लिहून फाइंड करणं कन्व्हिनियंट नाही आहे. म्हणून हाच सगळा प्रकार जो आहे, ही सगळी प्रोसेस जी आहे, त्याच्यासाठी यूज केले जातात परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. पण हे परम्युटेशन वेगळं आहे, कॉम्बिनेशन वेगळं आहे. काही प्रकारच्या सिलेक्शनला परम्युटेशन वापरावं लागतं, काही प्रकारच्या सिलेक्शनला कॉम्बिनेशन वापरावं लागतं. आता ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो लक्षात घ्या. हे पहिलं एक्झाम्पल आपण यात पाहिलं की 5 ड्रेस तुमच्यासमोर मांडले होते आणि तुम्हाला त्यातले 2 सिलेक्ट करायचे होते, त्याचे नंबर ऑफ वेज किती मिळाले 10. हे तर क्लिअर झालं आहे.
येस और नो? Yes. आता असं गृहीत धरा, वन टू थ्री फोर फाईव्ह हे 5 स्टुडंट आहेत आणि यापैकी 2 स्टुडंट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. 5 मधून किती स्टुडंट सिलेक्ट करायचे आहेत? 2. इथे पण 5 पैकी 2 सिलेक्ट करायचे होते, पण ते ड्रेस होते. इथे पण 5 पैकी 2 सिलेक्ट करायचे आहेत. मग कोणतेही 2 स्टुडंट जर सिलेक्ट करायचे म्हटलं तर कॉम्बिनेशन तर हेच राहणार, बरोबर? येस और नो? Yes. 5 पैकी 2 ड्रेस सिलेक्ट करायचे म्हटलं काय, किंवा स्टुडंट सिलेक्ट करायचे म्हटलं काय, दॅट इज वन अँड सेम. पण आता समजा त्यात एक अशी कंडिशन टाकली आहे, 5 पैकी 2 स्टुडंट सिलेक्ट करून त्यांना फर्स्ट आणि सेकंड प्राइज द्यायचं आहे. किंवा एखादी टीम आहे 5 जणांची कुठल्या तरी मॅचची, आणि त्या 5 पैकी 1 जणाला कॅप्टन आणि 1 जणाला व्हाईस कॅप्टन बनवायचे. ओके, 5 पैकी 2 जण सिलेक्ट करून 1 जणाला, फक्त आता सिलेक्ट नाही करायचंय, सिलेक्ट करून 1 जणाला कॅप्टन आणि 1 जणाला व्हाईस कॅप्टन बनवायचे. आता पॉसिबिलिटीज चेंज होतील का तेवढ्याच राहतील? पाच पैकी 2 स्टुडंट सिलेक्ट करून 1 जणाला कॅप्टन बनवायचं आहे, 1 जणाला व्हाईस कॅप्टन बनवायचं आहे. पॉसिबिलिटी चेंज होणार की सेम राहणार? चेंज होतील. कारण का? त्या 5 पैकी समजा 1 नंबरला आपण कॅप्टन बनवलं आणि 2 नंबरला व्हाईस कॅप्टन बनवलं. हे वेगळं सिलेक्शन राहील. पण जर 2 नंबरला कॅप्टन आणि 1 नंबरला व्हाईस कॅप्टन बनवलं तर हे वेगळं सिलेक्शन राहील. बरोबर आहे? म्हणजे इथे जसं 2 ड्रेस घेतले 1 आणि 2 नंबरचा, मग त्याला 1 आणि 2 नंबरचा म्हटलं काय आणि 2 आणि 1 नंबरचा म्हटलं काय, काही फरक पडणार नाही. पण इथे फरक पडणार आहे. बरोबर आहे? 1 2 आणि 2 1 हे दोन्ही डिफरंट विचारात घ्यावे लागतील. इथं ते दोघं डिफरंट विचारात घ्यायची गरज नव्हती, पण इथं ते डिफरंट विचारात घ्यावे लागतील आणि मग त्यामुळे पॉसिबिलिटीज वाढतील. बरोबर आहे ना? टीम बनवल्या असतील ना IPLच्या ड्रीम 11 वरती का नाही? कोणी कोणी बनवल्या टीम? तिथे हेच लागतं. कोणाला नसतील तरी बनवायच्या कशा हे तर नक्कीच पाहिलं असेल. ओके.
आता ज्यांनी बनवल्या असतील त्यांना हे जास्त चांगलं कळेल, ज्यांनी नसतील बनवल्या त्यांनी आता हे कळल्यानंतर बनवून बघा. आणि हे मी सांगितलं आहे असं घरी सांगू नका, नाहीतर क्लास बंद उद्यापासून तुमचा. दॅट इज द प्रॅक्टिकल एक्झाम्पल. याच्यामध्ये नंबर ऑफ वेज, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज चेंज होत जाणार. 1 नंबरचा प्लेअर, 2 नंबरचा प्लेअर, हा कॅप्टन, हा व्हाईस कॅप्टन, हा व्हाईस कॅप्टन, हा कॅप्टन, चेंज झालं. त्यानंतर 1-3, 3-1 वेगळे असतील, बरोबर. काढा बरं असे नंबर ऑफ सिलेक्शन्स किती येतात ते. 20 ऑब्विसली, कारण हे 10 होते आणि प्रत्येकाला अदला बदल करावी लागणार आहे, कारण फक्त सिलेक्ट नाही करायचे ना. पहिला कॅप्टन दुसरा व्हाईस कॅप्टन ही एक पॉसिबिलिटी झाली, आणि दुसरा कॅप्टन पहिला व्हाईस कॅप्टन ही एक डबल पॉसिबिलिटी वाढली, आणि त्यामुळे याचे नंबर ऑफ वेज किती येणार. 20 येणार, बरोबर आहे. लिहून पहा तुम्ही हे सगळे. 20 नंबर ऑफ वेज येतील. का? इथे फक्त सिलेक्ट करायचं नाही आहे, तर सिलेक्ट करून त्यांना एक प्रॉपर ऑर्डर द्यायची आहे, विशिष्ट क्रम द्यायचा आहे. तिथे क्रम महत्त्वाचा आहे, इथे क्रम महत्त्वाचा नव्हता. इथे पहिला कोण दुसरा कोण काही महत्त्वाचं नव्हतं. 2 नंबरचा ड्रेस आणि 3 नंबरचा ड्रेस म्हटलं काय, किंवा 3 नंबरचा आणि 2 नंबरचा काय, दोन्ही ड्रेस घेऊन टाकायचे. तिथे सिक्वेन्सला इम्पॉर्टन्स नव्हता, इथे सिक्वेन्सला इम्पॉर्टन्स आहे. 2 नंबरवाला कुठे बसणार आणि 3 नंबरवाला कुठे बसणार, त्याला महत्त्व आहे. आणखी एक एक्झाम्पल समजा असं गृहीत धरा, हे 5 नंबर्स आहेत, 1 2 3 4 5, हे 5 डिजिट आहेत. या 5 डिजिट पासून तुम्हाला कुठलाही डिजिट रिपीट न होणाऱ्या 2 अंकी संख्या बनवायच्या आहेत. किती संख्या तयार होतील बरं. हे 5 डिजिट आहेत, 1 2 3 4 5. 5 डिजिटमधून कोणतेही 2 डिजिट सिलेक्ट करून 2 अंकी संख्या बनवायची, पण कुठलं डिजिट रिपीट नाही होऊ द्यायचं. म्हणजे त्या संख्येमध्ये रिपीट नाही होऊ द्यायचं. संख्येमध्ये रिपीट म्हणजे 11 22 33 44 55 ह्या संख्या चालणार नाहीत. क्लिअर. आता अशा किती वेगवेगळ्या संख्या तयार होऊ शकतील. किती होतील. 20, 12 आणि 21 वेगवेगळे राहतील. 13, 31 वेगळे राहतील. 14, 41, 15, 51. बरोबर आहे. नंतर 23, 32, 24, 42, 25, 52. असं का. इथे पण क्रम महत्त्वाचा आहे. युनिट्स प्लेसला कोण आणि टेन्स प्लेसला कोण याच्यानुसार संख्या बदलते ना. 15 वेगळा नंबर आहे, 51 वेगळा नंबर आहे. कोणतं डिजिट कुठं लिहिलंय त्याला इम्पॉर्टन्स आहे. तसंच याही ठिकाणी कोण कॅप्टन आहे कोण व्हाईस कॅप्टन आहे त्याला इम्पॉर्टन्स आहे. ओके. याही ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शनच मिळत आहेत, आणि याच्यामध्ये पण आपण नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शनच काढले. पण दोन्हीमध्ये फरक काय
तर या सिलेक्शनमध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट होती, क्रम महत्त्वाचा होता की ते सिलेक्ट केलेले एलिमेंट आपण कुठल्या क्रमाने लिहितोय, तो क्रम इथे महत्त्वाचा होता. आणि यामध्ये मात्र सिलेक्ट केलेले एलिमेंट आपण कोणत्या क्रमाने लिहितोय तो क्रम महत्त्वाचा नव्हता. मग ज्या ठिकाणी सिलेक्शन करत असताना ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, क्रम महत्त्वाचा आहे, ऑर्डर ऑफ सिलेक्शन इज इम्पॉर्टंट, अशा ठिकाणी नंबर ऑफ वेज फाइंड करण्यासाठी यूज करावं लागतं परम्युटेशन. आणि ज्या ठिकाणी सिलेक्शन करत असताना क्रम महत्त्वाचा नाही, ऑर्डर इम्पॉर्टंट नाही, जिथे रँडम सिलेक्शन आहे, म्हणजे ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट, त्या ठिकाणी यूज करावं लागतं कॉम्बिनेशन. म्हणजे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन या दोन्हीचा वापर करून आपल्याला नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन मिळणार आहेत. पण दोन्हीत फरक काय, तर ज्या सिलेक्शनमध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट नाही, सिलेक्शनचा क्रम महत्त्वाचा नाही, तिथे यूज करायचं असतं कॉम्बिनेशन. आणि ज्या ठिकाणी ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, क्रम महत्त्वाचा आहे, तिथे वापरायचं आहे परम्युटेशन. म्हणजे थोडक्यात आणखी एक फरक काय दोन्हीतला, कॉम्बिनेशनमध्ये फक्त सिलेक्शन आहे, पण परम्युटेशनमध्ये सिलेक्ट करून त्यांना अरेंज पण करायचं आहे. सिलेक्ट करून त्यांना अरेंज पण करायचं आहे. एलिमेंट्स आर टू बी सिलेक्टेड अँड अरेंज्ड ऑल्सो. कारण इथं आपण 1 आणि 2 सिलेक्ट केले आणि मग त्यांना क्रम दिला, एक क्रम दिला 1 2 2 1. डिफरन्स दोन्ही मधला लक्षात आला. जिथे फक्त सिलेक्शन आहे, रँडम सिलेक्शन आहे, क्रम महत्त्वाचा नाही आहे, ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, तिथे कॉम्बिनेशन वापरायचं. आणि ज्या ठिकाणी सिलेक्शन केल्यानंतर अरेंज करायचं आहे, ज्या ठिकाणी ज्या एक्झाम्पलमध्ये अरेंज्ड, मग आपल्याला काही लेटर्स अरेंज करावे लागतात, काही नंबर्स अरेंज करावे लागतात, डिजिट्स अरेंज करावे लागतात. जिथं अरेंज करायचं आहे तिथे क्रम महत्त्वाचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता क्वेश्चन आपल्याला अशा प्रकारचे असणार आहेत. हा एक वर्ड आहे समजा, MATHS. माहिती आहे ना हा शब्द, मॅथ्स. याच्यामध्ये किती लेटर्स आहेत,
1 2 3 4 5 बरोबर आहे. या 5 लेटर्सचा वापर करून कोणकोणते 5 लेटर आहेत? एक आहे एम, दुसरा आहे ए, तिसरा आहे टी, चौथा आहे एच, पाचवा आहे एस. याच 5 लेटरचा वापर करून आणखी 5 अक्षरी एकूण किती शब्द तयार होतील? एक तर हा झाला. यातले हे 5 लेटर्स वापरून कुठलंच लेटर रिपीट करायचं नाही, 5 अक्षरी शब्द तयार करायचे. मग इथं क्रम महत्वाचा असेल की नसेल? इथे परम्युटेशन वापरणार की कॉम्बिनेशन वापरणार हे सांगा. या 5 लेटर्स पासून 5 अक्षरी शब्द तयार करायचे. परम्युटेशन वापरणार की कॉम्बिनेशन? येस. काय वापरणार? पाच लेटर्स यूज करून 5 अक्षरी शब्द बनवायचे. काय यूज करणार? परम्युटेशन की कॉम्बिनेशन? हां, नाही, मिनिंगचा काही संबंध नाही. कुठं म्हटलं मिनिंगफुल म्हणून? मिनिंगचा काही संबंध नाही. ते 5 अक्षरं वापरायचे, शब्द बनवायचे. शब्दाला अर्थ काही असेल नसेल डझंट मॅटर. काय वापरावं लागेल? परम्युटेशन की कॉम्बिनेशन? ठीक आहे, 5 म्हणजे खूप जास्त होतात आकडे आपल्याला. समजा असं गृहीत धरा ए बी सी या 3 लेटर्स पासून वेगवेगळे शब्द बनवायचे आहेत. 3 अक्षरीच. किंवा हां, मग ए बी सी आणि ए सी बी हे 2 शब्द वेगवेगळे असतील का सेम राहतील? हां, त्यानंतर बी सी ए वेगळा असेल का सेम राहील? बी ए सी, सी ए बी, सी बी ए हे सगळे डिफरंट आहेत का सेम आहेत? मग इथं परम्युटेशन वापरलंय का कॉम्बिनेशन वापरलंय?
यस. कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. शॉर्ट टर्म मेमरी. काय सांगितलं आताच? जिथे ऑर्डर इम्पॉर्टंट नाही, क्रम महत्वाचा नाही, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट, तिथे काय वापरायचंय? आणि जिथे ऑर्डर इम्पॉर्टंट आहे म्हणजे क्रम महत्वाचा आहे, तिथे काय वापरायचंय? मग या ABC हे जे सगळे आपण शब्द तयार केले, तीन पैकी तिन्ही सिलेक्ट केले आपण. तीन पैकी तिन्ही सिलेक्ट केले, पण मग हे 6 शब्द कसे तयार झाले? कशामुळे तयार झाले? हे 6 डिफरंट आहेत का सेम आहेत? समजा हे 3 लेटर दिले तुम्हाला, 3 अक्षर दिले आणि सांगितलं याच्यापासून तयार होणारे वेगवेगळे शब्द बनवा. काय काय होतील तयार शब्द सांगा? या 3 लेटर्स पासून तयार होणारे शब्द कोणकोणते? किती शब्द तयार होत आहेत? कोणकोणते? बरोबर आहे का? हे 6 वर्ड सेम आहेत का डिफरंट आहेत? हे तयार करण्यासाठी तुम्ही परम्युटेशन वापरलं की कॉम्बिनेशन वापरलं? आता समजा एक्झाम्पल असं आहे, 3 लोक आहेत, किंवा 3 ड्रेस आहेत,
तुमच्यासमोर मांडलेत आणि तुम्हाला ते तिन्ही सिलेक्ट करायचे आहेत. किती नंबर ऑफ वेज आहेत तुमच्याकडं? तीन ड्रेस तुमच्या समोर मांडलेत, तुम्हाला तीन सिलेक्ट करायचे. तीन पैकी नंबर ऑफ वेज किती? 6. तीन ड्रेस पैकी तीन सिलेक्ट करायचे. नंबर ऑफ वेज किती? हां, तीन पैकी तीन ड्रेस सिलेक्ट करत असताना तर ए घेतला, डी घेतला, एम पण घेतला. मग ए घेतला, एम घेतला, डी घेतला, हे सिलेक्शन आणि हे सिलेक्शन वेगळं आहे का? डी घेतला, एम घेतला, ए पण घेतला, हे सिलेक्शन वेगळं आहे का? नाही. तीन ड्रेस आहेत, तीनही घेऊन टाकायचे. किती वेगळे मार्ग आहेत त्याला काही विचार करायची गरज आहे का? तीन वस्तू आपल्याला आवडल्या आहेत आणि सांगितलंय तीन घेऊन टाकायचे आहेत. त्याच्यात काही आपल्याला वेगळा चॉईस आहे का आणखी? मग नंबर ऑफ वेज किती? एकच. हे घेतलं काय, हे लिहिलं काय, हे लिहिलं काय, एकच. कारण इथे क्रम महत्वाचा नव्हता, इथे ऑर्डर इम्पॉर्टंट नव्हती. म्हणून इथे सिलेक्शनसाठी आपल्याकडं एकच नंबर ऑफ वे, एकच पर्याय जे आहेत ते सिलेक्ट करणे. पण इथे आपल्याला वर्ड तयार करायचे होते ज्याच्यात हे सिलेक्ट केलेले जे तिघ आहेत त्यांचा क्रम काय, त्यांची ऑर्डर काय, याला महत्त्व आहे. ए डी एम वेगळा वर्ड आहे, ए एम डी वेगळा वर्ड आहे. लिहिलेल्या सिलेक्ट केलेले हे तिघच जण आहेत. इथे पण हेच तीन सिलेक्ट केलेत, इथे पण हेच तीन सिलेक्ट केलेत, पण दोन्ही सिलेक्शनमध्ये फरक आहे. या सिलेक्शनमध्ये क्रम महत्त्वाचा नाही आहे, पण या सिलेक्शनमध्ये क्रम महत्त्वाचा होता. आणि म्हणून हे 6 वेगवेगळे मार्ग झाले आणि हा एकच मार्ग झाला. मग हे वर्ड्स तयार करण्यासाठी काय वापरलं? परम्युटेशन का कॉम्बिनेशन? जिथे ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, जिथे क्रम महत्त्वाचा आहे, सिलेक्शन केल्यानंतर त्यांना एका क्रमाने अरेंज करायचं आहे. फक्त सिलेक्ट नाही करायचं, सिलेक्ट करून अरेंज करायचं, एक विशिष्ट क्रम त्यांना द्यायचा आहे. तिथं परम्युटेशन वापरावं लागतं. आणि जिथे ऑर्डर इम्पॉर्टंट नाही तिथे फक्त रॅन्डम सिलेक्शन आहे, क्रम महत्त्वाचा नाही आहे, फक्त सिलेक्ट करायचं आहे. तिथं कॉम्बिनेशन. आणि जिथे एका स्पेसिफिक क्रमाने त्यांना मांडायचंय, लिहायचंय, अरेंज करायचंय, तिथे वापरावं लागतं परम्युटेशन. लक्षात येतोय फरक काय तो दोन्ही मधला?